श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 19 एप्रिलला रविवारी आलेली आहे 2026मधील अक्षय तृतीया तिथी. अक्षय तृतीया तिथी ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जात असते, कारण की ती 3.5 मुहूर्तांपैकी एक असा शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी आपण अनेक शुभ कार्य किंवा शुभ गोष्टी करण्यासाठी कोणताच मुहूर्त न पाहता आपण कोणतीही कामं जी आहेत तर ती प्रारंभ करू शकतो किंवा त्या कामांना सुरुवात करू शकतो. त्याचबरोबर अक्षय तृतीया हा दिवस आपल्या पितरांना सुद्धा समर्पित केला जात असतो. पितृ प्रसन्न होण्यासाठी, पितृदोष नष्ट होण्यासाठी सुद्धा आपण या दिवशी आपल्या पितरांची सेवा उपासना करू शकतो. त्यांच्या नावानं स्नान, तर्पण किंवा दानसुद्धा या दिवशी आवर्जून करत असतो. त्याचबरोबर या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचीसुद्धा पूजा केली जात असते. या दिवशी आपण जी पण शुभकर्म करतो, म्हणजेच जी पण सेवा करतो, उपासना करत असतो, तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला अक्षय स्वरूपामध्ये प्राप्त होत असतं. म्हणजे ते कधीही नष्ट होत नाही, असं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्यानं आपल्यावरती माता लक्ष्मीचा कायम सदैव आशीर्वाद राहत असतो. आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, संकट दूर होत असतात. तसेच आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होत असतात. आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा, करण्यासाठी काही खास उपाय मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. यामुळं आपल्या घरात वर्षभर अक्षय धनसंपत्ती, पैसा हा येत राहील. आपल्या घरामध्ये असणारी इडापिडा, दारिद्र्य, पितृदोष हा संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घरात धनधान्य संपत्तीची बरकत होईल. अक्षय तृतीयेला जर तुम्ही ही कामं केली तर या कामाचं फळ आपल्याबरोबर अक्षय स्वरूपात राहील. म्हणून अक्षय तृतीयेला आपल्याला हे उपाय करायचे आहेत. तर हे कोणते उपाय आहेत, ही कोणती 11 कामं आहेत जी महिलांनी आपल्या घरामध्ये या अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करायची आहेत, याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. जर घरामध्ये स्त्रियांनी ही 11 कामं केली तर आपल्या घरामध्ये धनसंपत्ती, पैसा, ऐश्वर्य कधीही कमी पडत नाही. त्यासाठीच आपण हे 11 जी कामं आहेत तर ती आवर्जून या दिवशी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर अशी 11 कोणती कामं आहेत तर ती पाहूयात. आता बघा, घरातील लक्ष्मीनं ही जी कामं आहेत तर ती करायची आहेत. घरातील स्त्री ही बघा त्या घरातील लक्ष्मी असते. प्रत्येक स्त्री आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूपामध्ये असते आणि म्हणूनच आपण ही कामं जर केली तर त्याचं अखंड स्वरूपात लक्ष्मी तिथे वास करत असते. म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. सकाळी लवकर उठून आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर बघा आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये स्वच्छ असं पाणी भरून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी 1 चमचाभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर शिंपडायचं आहे. तुम्ही बघा फ्लॅटमध्ये राहत असाल तरीही हे पाणी आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला शिंपडायचं आहे. पाणी बाहेर शिंपडल्यामुळे तेथील बघा जी नकारात्मकता असते, वाईट शक्ती असते तर ही निघून जात असते आणि आपला संपूर्ण दिवस हा खूप चांगला आणि प्रसन्न असा जात असतो. खरं तर अक्षय तृतीया ही खूप शुभ तिथी आहे. या दिवशी आपल्याला सकाळी उठल्याबरोबर हे एक काम अगोदर करायचं आहे. यानंतरनं तुम्हाला तुमच्या घराची फरशी जी आहे तर ती साफ करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला बघा आपल्या जो घरामध्ये आपण रोज नित्यनेमानं झाडू मारतो तर तो झाडू मारून घ्यायचा आहे. तर आपल्याला झाडू मारण्यासाठी आपला जो घराचा शेवटचा कोपरा असणार आहे तर त्या ठिकाणून झाडू मारण्यासाठी सुरुवात करायची आहे. आणि मुख्य दरवाजा जवळ आपल्याला हा सर्व कचरा आणून आपल्या मुख्य दरवाजातून आपल्याला हा जो कचरा आहे तर तो
बाहेर काढायचं आहे. आणि फरशी पुसण्याचं जे पाणी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र आणि हळद ही टाकायचे आहे. गोमूत्र टाकल्यामुळे आपल्या घरातील वाईट शक्ती, प्रखर पितृदोष दूर होतात आणि घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा ही तयार होत असते. हळद टाकल्यानं घरातील अलक्ष्मी घराबाहेर निघून जात असते आणि घरात लक्ष्मी ही प्रवेश करत असते. आणि म्हणून आपण थोडंसं गोमूत्र आणि हळद याच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला जी फरशी जी आहे तर ती स्वच्छ पुसून काढायची आहे. आपलं घर होता होईल एवढं आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे. हे सर्व करून झाल्यानंतर आपल्याला आपली नित्य देवपूजा करायची आहे. माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजाचा उंबरठा हा आपण स्वच्छ करून घ्यायचा आहे. आता आपल्याला बघा हळद, कुंकू आणि तूप एकत्र करून याची पेस्ट बनवायची आहे आणि या पेस्टनं घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. आपल्याला स्वस्तिक काढण्या अगोदर उंबरठा देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे. आता बघा स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. स्वस्तिक मुख्य दरवाजावरती आपण जर काढलं तर आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मकता ही प्रवेश करत नाही. म्हणून असं एक स्वस्तिक आपण आपल्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. स्वस्तिकाला हळदी कुंकू लावायचं आहे. धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. नंतर आपल्याला उंबरठ्यावरती देखील हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. उंबरठ्याचं पूजनसुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे. ते आता उंबरठ्याचं पूजन करून झाल्यानंतर बघा त्याच्यावरती आपल्याला जी शुभचिन्ह देखील आहे तर ती काढायची असतात. अष्टलक्ष्मीचं चिन्ह आपल्याला काढायचं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण धनाची देवी बघा माता लक्ष्मी म्हणून ओळखली जाते तर तिची पूजा करत असतो. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण आपल्या उंबरठ्यावरती बघा कमळाचं फूल काढू शकतो, लक्ष्मीची पावले काढू शकता किंवा स्वस्तिक काढू शकता आणि याची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू, अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत. त्यासोबतच आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर बघा आपल्याला 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो उंबरठा असतो तर तो आपल्या घराचं सर्वस्व मानलं जात असतो बघा. कारणच तिथूनच बघा आपल्या घरामध्ये वाईट विचारांची, नकारात्मकतेची भरलेली अशी माणसं जी आहेत तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. अलक्ष्मी देखील तिथूनच प्रवेश करते आणि लक्ष्मीसुद्धा तिथूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. म्हणून आपल्या घराकडे बघा माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला हे जे उंबरठा पूजन आहे तर ते आवर्जून करून घ्यायचं आहे. या दिवशी बघा भगवान विष्णूंचा 6वा अवतार म्हणजेच परशुरामाचा जन्मदिवससुद्धा आहे. हा दिवस त्यांचा जन्मदिवस म्हणून सुद्धा साजरा केला जात असतो. या दिवशी माता अन्नपूर्णेचीही पूजा केली जात असते. माता पार्वतीनं बघा अन्नपूर्णा मातेचा अवतार धारण केला होता म्हणून या दिवशी अन्नपूर्णेची देखील पूजा केली जात असते. म्हणूनच आपल्याला या दिवशी स्वयंपाकघराची सुद्धा पूजा करायची आहे. गॅस स्वच्छ करून गॅसच्या पाठीमागे सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. गॅसला हळदी कुंकू, अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत. ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते किंवा अन्नपूर्णा देवीचा वास असतो त्या घरामध्ये कधीही धनधान्य जे आहे तर ते कमी पडत नाही. आपण जे अन्न खातो तर त्याची कोणतीही बाधा आपल्याला होणार नाही अशी प्रार्थना आपल्याला अन्नपूर्णा देवीला करायची आहे. अन्नपूर्णा देवीची तुमच्या देव्हाऱ्यामध्ये म्हणजेच देवघरामध्ये मूर्ती असेल तर तिची देखील आपल्याला आवर्जून पूजा करून घ्यायची आहे. तर बघा हा जो दिवस आहे तर तो वस्तू खरेदी करण्यासाठी सुद्धा खूप शुभ मानला जातो. जर बघा तुम्हाला काही धार्मिक पुस्तकं असतील किंवा देवांच्या वस्तू असतील, मूर्ती असतील ज्या खरेदी करायच्या असतात तर त्यासुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकतो. त्यासोबतच या दिवशी आपण काही दान केल्यानं त्याचं फळ हे आपल्याला अक्षय स्वरूपामध्ये मिळणार असतं. त्यामुळे या दिवशी तुम्ही अन्नदान, वस्त्रदान हे सुद्धा करू शकता. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा करायच्या असतात. त्यामध्ये बघा तुम्ही श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर बघा आपल्या कुलदेवीच्या बीजमंत्राचं देखील आपण पठण करू शकतो. या सर्व सेवा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या किंवा माता लक्ष्मीच्या उच्च कोटीच्या ज्या सेवा आहेत तर त्या मानल्या जात असतात.
तर या सर्व सेवा जर आपण या दिवसभरामध्ये केल्या, जेवढ्या पण वेळ बघा जे पण वेळ भेटेल आपल्याला, तर त्या वेळेमध्ये आपण जर केल्या तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला अक्षय स्वरूपामध्ये प्राप्त होणार आहे. म्हणून तुम्ही ही जी 11 कामं आहेत तर ती आवर्जून या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायची आहेत. घरातील स्त्रियांनी, घरातील लक्ष्मीनं हे जर सेवा केली तर साक्षात माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल, तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल.